हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 2 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आपला शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा शौर्य चक्क चाळीतील एका मुलीच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न केलं आणि एवढंच नाही तर चक्क घर जावई बनलाय. शौर्य हा लग्नानंतर ऊर्जाच्या घरी राहायला गेलाय. शौर्य आणि ऊर्जाच्या घरी चाळीतल्या घरी गृहप्रवेश सुद्धा झालाय. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती होतं की पूर्वाने ऊर्जाची पाठवणी करण्यास नकार दिला आणि मग शौर्याने निर्णय घेतला की तो चक्क तिच्या घरचा घर जावई बनणार, ऊर्जाबरोबर ऊर्जाच्या चाळीतल्या घरी राहणार. आणि ही बातमी आजीने घरी येऊन सगळ्यांना सांगितली आहे. त्यामुळे हर्षवर्धन, विजया आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसला. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नातील सगळे अडथळे दूर झालेले असतात आणि त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते. सगळ्यात सुरुवातीचा विधी असतो 7 फेरे सप्तपदीचा. ऊर्जा आणि शौर्य एकानंतर एक वचनं घेत असतात. त्यानंतर एकमेकांबरोबर एक फेरा घेत असतात आणि दोघे खूप रोमॅन्टिक होतात. बॅकग्राऊंडमध्ये मस्त वचन दिले तू मला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं. ऊर्जा आणि शौर्य खूप रोमॅन्टिक असतात, एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांच्या खूप जवळ येतात. खरंच हा जो लग्नाचा सीन आहे, सप्तपदीचा सीन आहे, तो पाहायला सुद्धा तुम्हाला खूप आवडेल यात शंका नाही. इकडे आदित्य वाट पाहत बसलेला असतो की कधी एकदाची आजी त्याला व्हिडिओ कॉल करते. सप्तपदी संपते आणि आजी आदित्यला व्हिडिओ कॉल करते. आदित्य तीर्थ आणि सोनलला बोलून घेतो. या दोघीही आदित्यजवळ येतात. आजी म्हणते, आदित्य तुम्ही सगळे तयार आहात ना, आता लवकरच मंगलाष्टकं सुरू होणार आहेत. आदित्य, तीर्थ, सोनल सांगतात, हो हो आम्ही एकदम तयार आहोत. त्यांना तीर्थाची ही आयडिया खूप आवडलेली असते. व्हर्च्युअल लग्न ते अटेंड करत असतात. आणि मग इकडे गुरुजी हे पूर्वाला सांगतात, मुलीची आई तुम्ही आता जा, कारण मंगलाष्टकं सुरू होणार आहेत. पूर्वा म्हणते, हो हो गुरुजी मी जाते. पूर्वा तिथून जाऊ लागते तर ऊर्जा तिला थांबवते आणि म्हणते, थांब आई, तू कोठे जाणार नाहीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. पूर्वा म्हणते, अगं ऊर्जा आता मंगलाष्टकं सुरू होत आहे. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, माझी आई कोठे जाणार नाही, ती येथेच थांबणार. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो, कारण लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना मुलीच्या आईने ही मंगलाष्टकं ऐकू नये अशी प्रथा आहे. त्यामुळे मुलीची आई तेवढ्यापुरती तेथून निघून जाते. पण ऊर्जा चक्क ही प्रथा पाळायची नाही असं पूर्वाला ठणकावून सांगते. पूर्वा म्हणते, अगं बाळा पण ही प्रथा आहे. ऊर्जा तिला म्हणते, आई मला माहिती आहे ही प्रथा का पाळली जाते, कारण जेव्हा मंगलाष्टकं सुरू असतात तेव्हा जर मुलीच्या आईने ही मंगलाष्टकं ऐकली तर तिचे डोळे भरून येतात, ती रडू लागते. आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून मुलगी रडू नये किंवा तिने लग्न नाही करायचं असं सांगू नये, म्हणून मंगलाष्टकं सुरू असताना आईने थांबू नये अशी जुनी पूर्वापारची परंपरा आहे. पण माझी आई खूप स्ट्रॉंग आहे आणि माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल हे मला माहिती आहे, पण तिच्या डोळ्यातलं पाणी हे मला वीक नाही करत, तर ते मला आणखीन स्ट्रॉंग बनवतं. कारण मला माहिती आहे माझ्या आईने कोणत्या परिस्थितीत मला लहानचं मोठं केलं आहे. माझ्या आईने किती गोष्टी मागे ठेवून माझ्या लग्नाला होकार दिलाय हे मला माहिती आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे आणि तिने येथे थांबावं अशी माझी इच्छा आहे. ऊर्जाचा हा तर्क सगळ्यांनाच आवडतो. आजी, इकडे बसलेले आदित्य, तीर्था, सोनल, तेथे उभे असलेल्या सगळ्या चाळीतल्या लोकांना सुद्धा हे पटतं. आणि ऊर्जा ही पूर्वाला समजावून सांगते, आई तू कोठे जायचं नाहीये, तू येथेच थांबायचं आहे, कारण तू माझा विकनेस नाहीये, तू माझी ताकद आहे. आणि तू येथे असलीस ना की मला आणखीन ताकद मिळेल माझ्या ह्या नवीन आयुष्याला सुरू करण्याची. पूर्वा खूप इमोशनल होते आणि रडू लागते. ऊर्जा तिला म्हणते, नाही आई तू रडायचं नाहीये, मी आत्ताच सगळ्यांना सांगितलंय की माझी आई किती स्ट्रॉंग आहे आणि तू असं का रडतीयेस. असं म्हणून या दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तेथे असलेला शौर्य, आजी आणि बाकीच्या सगळ्यांना खूप आनंद होतो. ऊर्जाने आपल्या आईसाठी हे जे काही केलंय ते सगळ्यांनाच आवडतं. आणि मग ऊर्जा ही गुरुजींना म्हणते, गुरुजी माझी आई कोठे जाणार नाही, माझी आई येथेच थांबणार. आणि मग मंगलाष्टकांना सुरुवात होते. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एकमेकांसमोर उभे राहतात. मंगलाष्टकं सुरू होतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन एक नंबर आहे. ऊर्जाने ही प्रथा मोडीत काढली आहे आणि त्याचं लॉजिकसुद्धा खूप छान दिलं आहे. मंगलाष्टकं होतात
आणि मग ऊर्जा आणि शौर्य दोघे एकमेकांसमोर वरमाला घेऊन उभे राहतात, हार घेऊन उभे राहतात. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. सगळे त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकतात आणि मग सगळ्यात आधी ऊर्जा शौर्याच्या गळ्यात माळ घालते, शौर्य ऊर्जाच्या गळ्यात माळ घालतो आणि या दोघांचं लग्न होतं. लग्नाचे सगळे विधी होतात ऑफिशियली. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे नवरा बायको झालेले असतात. इकडे व्हर्च्युअल लग्न पाहत असलेल्या आदित्य, तीर्था आणि सोनलला सुद्धा खूप आनंद होतो. मग ऊर्जा आणि शौर्यला सगळेजण शुभेच्छा देत असतात. पूर्वा आणि कुमुदिनी बाजूला येतात आणि कुमुदिनी आजी पूर्वाचे आभार मानते. ऊर्जा, मला माहिती आहे तू किती गोष्टी मागे ठेवून मनात ठेवून या लग्नासाठी होकार दिलाय, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मुलीला कसलाही त्रास होणार नाही. तुझी मुलगी माझ्या घरात खूप खुश असेल. पूर्वा म्हणते, माझा तुमच्यावर विश्वास आहेच. आणि त्याच वेळेस गुरुजी ऊर्जा आणि शौर्यला सांगतात, चला आता तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडा. ऊर्जा आणि शौर्य कुमुदिनी आजीजवळ येतात. आजी त्यांच्याकडे पाहून खूप खुश होते. हे दोघे अतिशय सुंदर दिसत असतात. खरंच शौर्य आणि ऊर्जाची जोडी एक नंबर आहे, यात शंका नाही. हे दोघेही आजीच्या पाया पडतात. आजी त्यांना नेहमी खुश राहा असा आशीर्वाद देते. आणि मग त्यानंतर हे दोघे पूर्वाजवळ येतात. पूर्वासुद्धा आपल्या ऊर्जाला चक्क या नवरीच्या वेशात पाहून खूप खुश असते. तिचे डोळे भरून आलेले असतात. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतात आणि पूर्वाला नमस्कार करतात. पूर्वासुद्धा त्यांना नेहमी खुश राहण्याचा आशीर्वाद देते. इकडे आदित्य, तीर्था, सोनल हे तिघे खुश असतात. आदित्य म्हणतो, आपण व्हर्च्युअली लग्न अटेंड केलं, पण आपण तेथे स्वतः फिजिकली जायला हवं होतं. सोनल म्हणते, पण कसं जाणार? बाबांचंच मोठ्या काकांसमोर काही चाललं नाही, मग आपलं कोण ऐकणार होतं? आदित्य म्हणतो, एकदम बरोबर. तर तीर्था म्हणते, पण खरंच मला ऊर्जा वहिनी वेगळीच वाटली. आदित्य विचारतो, म्हणजे? तर तीर्था म्हणते, अरे ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कदाचित यामुळेच बाबांना ती आवडत नसेल. तू पाहिलं नाही का मंगलाष्टकाबद्दल तिने कसं स्वतःच्या आईला थांबवून घेतलं, ती प्रथा नाही मानली. सोनल म्हणते, ते मला सुद्धा पटलंय. खरंय, एकदम योग्य केलं तिने. असंच करायला पाहिजे होतं. आई मुलीच्या लग्नाला थांबू शकत नाही हे किती चुकीचं आहे. मला तर ती आवडली. तीर्था आदित्यला म्हणते, दादा तुला वाईट वाटेल, पण मी एक गोष्ट बोलू का? आदित्य म्हणतो, तू काय काकू आणि मॉमच्या संगतीत जास्त राहती काय? असं जर तरचं का बोलतीये? तर आदित्य म्हणतो, तसं नाही, पण शेवटी ऊर्जा वहिनी दिव्या वहिनीचीच बहीण आहे ना, आणि आम्हाला माहिती आहे तुझं आणि तिचं नातं कसं आहे. सोनल म्हणते, हो दादा, मी सुद्धा आज खरं बोलते. आम्हाला माहिती आहे तू दिव्या वहिनीबरोबर खुश नाही आहे. आदित्य सांगतो, माझी गोष्ट वेगळी आहे. मी आहे ना एक नंबरचा मूर्ख आहे, पण शौर्य तसा नाही आहे. तो इमोशनल आहे पण मूर्ख नाही आहे. आणि त्याने जर ऊर्जाची निवड केली आहे तर नक्कीच विचार करून केली असेल. आणि त्यात बाबांची एवढी मोठी अट असतानासुद्धा की जर तू त्या ऊर्जाशी लग्न केलं तर माझा आणि तुझा संबंध संपेल, एवढं असतानासुद्धा शौर्यने जर ऊर्जाशी लग्न केलंय, याचा अर्थ ऊर्जा नक्कीच चांगली असेल. तीर्था म्हणते, पण ती आपल्याशी चांगली वागली नाही तर? आदित्य तिला समजावून सांगतो, आपण या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. तिला या घरात येऊ तर द्या. ती कशी वागते, आपल्याशी कशी बोलते, यावरून आपलं सगळं कळून येईल. मग आपण ठरवूया. आणि मग तीर्था म्हणते, पण तिला आपल्या सिक्रेट डेनमध्ये एंट्री नाही आहे. आदित्य विचारतो, असं कसं? तीर्था म्हणते, नाही, जोपर्यंत आपला पूर्ण तिच्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत तिला आपल्या सिक्रेट डेनमध्ये एंट्री नाही. सोनल आणि आदित्य म्हणतात, ठीक आहे. या तिघांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं, पण या तिघांना माहीत नाही आहे की ऊर्जा त्यांच्या घरी येणारच नाही आहे. तिची पाठवणी तिची आई करणारच नाही आहे. दुसरीकडे ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाचे सगळे विधी आटपलेले असतात. आणि मग कुमुदिनी आजी ड्रायव्हरला फोन करून सांगते, गाडी सुरू ठेव, आम्ही येतोय. आणि ऊर्जाला असं वाटत असतं, शौर्याला असं वाटत असतं की आता शौर्याच्या घरी जायचं. पण तेवढ्यात पूर्वा त्यांना थांबवते आणि म्हणते, कुमुदिनी मॅडम, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी ऊर्जाची पाठवणी करणार नाहीये. हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. दळवी काकू विचारतात, पूर्वा हे काय बोलतेस तू? ऊर्जाचं शौर्याशी लग्न झालंय आणि प्रत्येक मुलीची पाठवणी सासरी करावीच लागते. कुमुदिनी आजी पूर्वाला म्हणते, पूर्वा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी तुझ्या ऊर्जाला त्या घरात काहीच त्रास होऊ देणार नाही. तू जसं तिला जपतेस ना, अगदी तसं तिला जपेल. माझ्यावर विश्वास ठेव, तिला त्या घरात काहीच त्रास होणार नाही. ऊर्जा आणि शौर्य हे सगळं ऐकत असतात. पण पूर्वा म्हणते, कुमुदिनी मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण जोपर्यंत शौर्याचे वडील हर्षवर्धन जहागीरदार या लग्नाला होकार देत नाही
ऊर्जाला त्यांची सून म्हणून मान्य करत नाही तोपर्यंत मी ऊर्जाची पाठवणी करणार नाही. शौर्य आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. कुमुदिनी आजीकडे सुद्धा बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. पूर्वा ही सगळ्यांना समजावून सांगते, तुम्ही असं विचार करत असाल की हा माझा गर्व आहे, माझा अहंकार आहे, पण मी फक्त माझ्या मुलीचा सुखाचा विचार करतेय. मी माझ्या मुलीला लहानपणापासून खूप लाडात वाढवलंय. तिला मी जास्त सुखसुविधा नाही देऊ शकले, पण ती दर दिवशी सुखात राहील, आनंदात राहील एवढं मात्र मी नक्की केलंय. आणि लग्न झाल्यानंतर ती त्याच सुखात राहावी किंवा त्यापेक्षा जास्त अनेक पटीने सुखात राहावी अशी माझी इच्छा असणं स्वाभाविक आहे ना. आणि मला मान्य आहे की शौर्याचं ऊर्जावर खूप प्रेम आहे. तुम्ही सुद्धा त्या घरात आहात, तुम्ही ऊर्जाची काळजी घ्याल, तिला त्रास होऊ देणार नाही. पण जर त्या घरातील कोणालाच हे लग्न मान्य नाहीये तर मग मी ऊर्जाला त्या घरात पाठवणं माझं मन मला मानत नाहीये. आणि त्या घरातील कुणीच हे लग्न मान्य केलेलं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत हर्षवर्धन जहागीरदार या लग्नाला मान्यता देत नाही तोपर्यंत मी ऊर्जाची पाठवणी करणार नाही. शौर्यला काय बोलावं ते कळतच नाही. शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. आणि मग पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, बाळा मला मान्य आहे, तुला सुद्धा तुझ्या सासरी जायचं असेल, प्रत्येक मुलीचं ते स्वप्न असतं, पण तू माझी भावनासुद्धा समजून घे ना. आणि कुमुदिनी मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाची बोलणी करायला आला होता तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते की लग्न हे फक्त दोन व्यक्तींमध्ये नाही होत तर दोन कुटुंबामध्ये होतं. आणि जर त्या कुटुंबातील कोणाचीही या लग्नाला मान्यता नसेल तर मी माझ्या ऊर्जाची पाठवणी नाही करू शकत. ज्या दिवशी सगळ्यांची या लग्नाला मान्यता असेल त्या दिवशी मी आनंदाने ऊर्जाशी तिच्या सासरी पाठवणी करेल. कारण मला अशी अपेक्षा होती, शौर्याची आजी त्याच्या लग्नाची बोलणी करायला आली आहे सगळं विसरून, तर मग शौर्याच्या घरच्यांनीही यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास ठेवाल अशीच माझी अपेक्षा आहे. कुमुदिनी म्हणते, पण तू शांतपणे विचार कर ना. पूर्वा म्हणते, कुमुदिनी मॅडम, मी खूप शांतपणे आणि खूप वेळ घेऊन हा विचार केला आहे आणि शेवटी मी हाच निर्णय घेतला आहे की ज्या घरात माझी मुलगी सुखात राहणार नाही याची मला पूर्ण शाश्वती आहे, अशा घरात मी माझ्या मुलीची पाठवणी करू शकत नाही. जोपर्यंत मला पूर्णपणे विश्वास बसत नाही की त्या घरात माझी मुलगी सुखात राहील तोपर्यंत मी ऊर्जाची पाठवणी करणार नाही. कुमुदिनीकडे काही बोलायला राहिलेलं नसतं. आणि शौर्य म्हणतो, काकू तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी ऊर्जाला कसलाही त्रास होऊ देणार नाही. ऊर्जाला खूप खुश ठेवेल, आनंदात ठेवेल. ऊर्जाला हे पटतं. पूर्वा म्हणते, हो शौर्य, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू माझ्या ऊर्जाला कसलाही त्रास होऊ देणार नाही, आनंदात ठेवशील. म्हणून तर एवढ्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून मी तुझ्याशी माझ्या ऊर्जाचं लग्न लावून दिलंय. एवढा मोठा विरोध पत्करून तुझ्याशी माझ्या ऊर्जाचं लग्न लावून दिलंय. पण जोपर्यंत तुझे बाबा या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी ऊर्जाची पाठवणी करू शकत नाही. मला असं वाटत होतं की लग्न होईपर्यंत तुमच्या घरचे नक्की येथे येतील, पण संपूर्ण लग्न सोहळा झाला तरीसुद्धा तुमच्या घरातील एकही व्यक्ती येथे पोहोचली नाही. काय कारण असेल याचं तुम्हीच सांगा. हा अहंकार आहे, हा राग आहे, हा द्वेष आहे की आणखीन काय आहे? कुमुदिनी आणि शौर्यकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं की शौर्याच्या घरचं कुणीच या लग्नाला का नाही आलं. आणि मग पूर्वा सगळ्यात मोठा सिक्स मारते. ती शौर्यला समजावून सांगते, शौर्य, लग्न झाल्यानंतर जसं मुलीचं सासर हे तिचं घर असतं तसंच आजपासून तू सुद्धा माझा मुलगा आहे आणि माझं घर, ऊर्जाचं घर हे तुझंच आहे, ते आता आपलं घर आहे. शौर्य हा पूर्वाकडे एकटक पाहतच राहतो. पूर्वा त्याला म्हणते, तू आमच्या घरी येऊन राहू शकतोस. दळवी काकू विचारते, पूर्वा हे काय बोलतेस, शौर्य चाळीत येऊन राहणार? तर पूर्वा म्हणते, का नाही, शौर्याची इच्छा असेल तर तो नक्कीच ऊर्जाबरोबर आमच्या घरी येऊन राहू शकतो आणि मी त्यासाठी कधीच नकार देणार नाही. कारण आजपासून शौर्य माझा मुलगा आहे. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालंय आणि त्या दोघांनी एकत्रच राहायला हवं. मी ऊर्जाची पाठवणी नाही करू शकत, त्यामागे माझा काहीतरी उद्देश आहे. पण शौर्य हा आमच्या घरी ऊर्जाबरोबर येऊन नक्कीच राहू शकतो आणि मला त्याचा आनंदच होईल. हे ऐकून कुमुदिनी, शौर्य यांना सुद्धा खूप आनंद होतो. आणि मग शौर्य म्हणतो, हो काकू, मी ऊर्जाशी लग्न केलं आहे आणि मी तुमच्या घरी येऊन राहायला तयार आहे. कारण आता ऊर्जाने माझं लग्न झालं आहे. जेथे ऊर्जा तेथे मी. ऊर्जा माझ्या घरी येऊ शकत नाही, पण मी ऊर्जाच्या घरी येऊ शकतो ना, तर मी नक्कीच तुमच्या घरी राहायला येईल. पूर्वा आणि कुमुदिनीला आनंद होतो, पण ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, शौर्य तू हे काय बोलतोय? तू आमच्या घरी येऊन राहणार? अरे तुझं घर किती मोठं आहे,
त्या मानाने आमचं घर म्हणजे तुला आमच्या घरी खूप त्रास होईल, तुझी खूप गैरसोय होईल. तर शौर्य म्हणतो, कसली गैरसोय? आता ते माझंच घर आहे ना, स्वतःच्या घरी कसली गैरसोय होते? आणि तूच सांग बरं, काय माझी गैरसोय होईल? तर ऊर्जा म्हणते, एसी. आमच्या घरी एसी नाहीये, तुला खूप गरम होईल, खूप उकडेल. सगळेजण हसू लागतात. शौर्य म्हणतो, अगं काय बोलतेस तू? तू माझ्यावर असताना मला ना गरम होईल ना मला थंडी वाजेल. सगळे हसू लागतात. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्या घरी येणार हे आता ठरलंय. पूर्वाला खूप आनंद होतो आणि कुमुदिनी आजी म्हणते, ठीक आहे पूर्वा, तू ऊर्जाची पाठवणी करणार नाही हे मी मान्य केलं, पण आता माझ्या घरी मी ऊर्जाचं धूमधडाक्यात गृहप्रवेश करून घेणार, ही माझी तुला गॅरंटी. ऊर्जा माझ्या घरात सगळ्यांच्या संमतीने येईल आणि आनंदाने संसार करेल. हे ऐकून पूर्वाही खुश होते आणि म्हणते, ज्या दिवशी असं होईल ना त्या दिवशी मी आनंदाने ऊर्जाची पाठवणी करेल, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सगळे खुश असतात आणि कुमुदिनी आजी म्हणते, ठीक आहे, आता कमीत कमी माझ्या कारने तरी मी तुम्हाला माझ्या घरी सोडू शकते ना? सगळे म्हणतात हो हो. आणि मग सगळेजण ऊर्जाच्या घरी जायला निघतात. पण ऊर्जाच्या मनात अजूनसुद्धा शंका असते. ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य, तू खरंच आमच्या येथे चाळीत ॲडजस्ट करू शकशील का? शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, हो ऊर्जा, मी ॲडजस्ट करेल. तू जेथे मी तेथे. आता आपलं लग्न झालंय, सप्तपदी घेतली आपण, 7 जन्माची वचनं दिली आहे. मग हे 7 जन्म तू चाळीत राहा, बंगल्यात राहा, नाहीतर एखाद्या झोपडीत राहा, मी तुझ्याबरोबरच राहणार. ऊर्जा खूप खुश होते आणि मग बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा एकदा वचन दिले तुम्हाला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं आणि ऊर्जा आणि शौर्याच्या नव्या इनिंगला, संसाराला सुरुवात झालेली असते. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे शौर्य चक्क घर जावई झालाय आणि आता ऊर्जाच्या घरी चाळीतच राहणार आहे. आणि हे जेव्हा हर्षवर्धनला समजेल ना, त्या दिवशी मोठी सुनामी येईल, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नाची विधी पाहायला भलतीच मजा आली. प्रत्येक लग्नविधीमध्ये ऊर्जा आणि शौर्य अतिशय सुंदर दिसत होते, खूप छान दिसत होते, यात शंका नाही. त्यात या दोघांची केमिस्ट्री, या दोघांचं एकमेकांकडे पाहणं, लाजणं, रडणं आणि बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेलं वचन दिले तुम्हाला या मालिकेचं शीर्षक गीत, सगळंच एक नंबर होतं, यात शंका नाही. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय की शौर्य हा चक्क घर जावई बनलाय, लग्नानंतर ऊर्जाबरोबर तिच्या चाळीत राहायला गेलाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या एपिसोडचे परिणाम पुढच्या एपिसोडवर होणार आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाके होणार आहेत. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्य हे तर आपल्या ऊर्जाच्या चाळीच्या घरी गेलेत. कुमुदिनी ही एकटीच आपल्या घरी जहागीरदारांच्या घरी पोहोचणार आणि सगळेजण त्यांची वाट पाहत असतील की आता शौर्य हा ऊर्जाशी लग्न करून येईल, ऊर्जा आणि शौर्य घरी येतील. पण फक्त कुमुदिनी आजी एकटीच आली आहे, ऊर्जा आणि शौर्य आले नाहीत. हे पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. सगळ्यात आधी हर्षवर्धन कुमुदिनीला जाब विचारेल, आईसाहेब शौर्य कुठे? तेव्हा कुमुदिनी काही बोलणार नाही. मग विजया म्हणेल, आईसाहेब सांगा ना, माझं शौर्य कुठे? माझ्या शौर्याला काय झालंय? म्हणजे आता शौर्याला काही कुठे पळून दिलं काय, अशी तिचे एक्सप्रेशन असतील. कुमुदिनी आजी या दोघांना ठणकावून सांगेल, शौर्याचं लग्न झालंय आणि शौर्याला माहीत होतं की तुम्ही ऊर्जाला या घरात स्वीकारणार नाही, ऊर्जाला त्रास द्याल, म्हणून शौर्य आणि ऊर्जा हे ऊर्जाच्या घरी चाळीत राहायला गेले आहेत. शौर्य आता घर जावई बनलाय, तो या घरात येणार नाही. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. हर्षवर्धन, विजया, घरातील सगळ्यांना जबर धक्का बसणार. आणि इकडे आपल्या शौर्य आणि ऊर्जाची जय्यत गृहप्रवेशाची तयारी सुरू असेल. संपूर्ण चाळ त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असेल आणि पूर्वा आपल्या मुलीचं आणि जावयाचं घरात स्वागत करणार, त्यांना ओवाळणार. ऊर्जा ही माप ओलांडून घरात गृहप्रवेश करेल. म्हणजे ऊर्जाचं माहेरच हे लग्नानंतर ऊर्जाचं सासर बनलंय. आणि या दोघांचा हा जो लग्न सोहळा आहे तो पाहायला तर मजा आली, पण लग्नानंतरची विधी पाहायला सुद्धा मजा येणार आहे. आणि जेव्हा शौर्य हा चाळीत राहणार त्यानंतर तर काय काय मजा येते हे पाहायला आणखीनच मजा येणार आहे. कारण शौर्याला चाळीत राहायची सवय नाही आहे, तो चाळीत कसा ॲडजस्ट करणार, घर जावई बनून कसा राहणार, आणि तिकडे हर्षवर्धन आणि विजया त्याला राहू देतील का? हे सगळं पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.